डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुभाष रोड मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संविधान बचाव मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते। परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे गृहमंत्री अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। परभणीतील अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा आदी मागण्या करत नागरिक आक्रमक झाले होते। आज आम्ही अमित शहा व राज्याचे गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये आम्ही बीडमध्ये आंबेडकरवादी सर्व मिळून आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो काही हत्या झाली याच्या निषेधार्थ, त्याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करणारे एकीकडे संविधानाची शपथ घ्यायची आणि दुसरीकडे बाबासाहेबांचा अपमान करायच्या अशा अमित शहाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्वजण आंबेडकरवादी इथं डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध करण्यासाठी उतरलेलो आहोत। प्रमुख मागणी ही आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ज्या प्रकारे कोठडीत झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे। संतोष देशमुखच्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अमित शहानी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 स्वर्ग मिळाला असता आत्तापर्यंत, या देशातल्या जनतेसाठी 18 पगड जातीच्या अगदी गावकुसा बाहेरच्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच दैवत आहे, हेच भगवान आहेत, हे पुन्हा एकदा या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सिद्ध केलेलं आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज वकील होऊन तुमच्यापुढे बोलतेय, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा जाहीर झाला, हिंदू कोड बिल त्यांनी दिलं आणि महिलांना पुरुषांनी इतका अधिकार मिळायला लागला, नव्हे न मागता मतदानाचा आपल्या देशात, जगाच्या पाठीवर आपल्या देशात मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळायला लागला। या महाराष्ट्रामध्ये आपण देशात म्हणतो जाती अंता पलीकडे आपण गेलं पाहिजे, परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार करत आहे। त्यामुळे ह्या सगळ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे। NTV न्यूज मराठी, बीड।